तर मुंबईच्या गोरेगाव दिंडोशी परिसरामध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय। गोरेगावच्या रहेजा बिल्डिंग आणि प्रतिभा संकुल परिसरामध्ये काल मध्यरात्री बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला। या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झालाय। बिबट्याचा वावर असल्यामुळे परिसरातल्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पथकानं तातडीनं कारवाई करत बिबट्याचा शोध सुरू केलाय। दरम्यान नागरिकांनी अफवा पसरवू नयेत, तसंच बिबट्या दिसला तर तत्काळ वन विभागाला कळवावं असं आवाहन करण्यात आलंय। राज्यात सिलेंडरच्या काळ्या बाजाराविरोधात धडक कारवाई, 18 जणांना अटक। राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, भुजबळांची माहिती। तर सरकारनं चुकीची माहिती दिल्यामुळे लोकांच्या रांगा, विरोधकांचा आरोप। युद्धामुळे नुसती टंचाई नाही तर महागाईची ही झळ। खाद्यतेलाच्या किमती प्रति किलो 8 ते 12 रुपयांनी महागल्या। गॅसच्या तुटवड्यामुळे अंड्यांचे भाव मात्र डझनामागे 24 रुपयांनी घटले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून भाजप आमदार नरेंद्र मेहतांना क्लीन चिट। नरेंद्र मेहतांनी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही, बावनकुळेंची माहिती। तर नाना पटोलेंकडून घोटाळ्याचे आरोप। उद्या 10वीचा भूगोलाचा पेपर नियोजित वेळापत्रकानुसारच होणार। सांगोल्यातील पेपर चोरीच्या घटनेनंतर बोर्डानं मागवला अहवाल, मात्र पेपरच्या वेळेत कोणताही बदल नाही। ऐन मार्च महिन्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या साठ्यात घट। उन्हाची तीव्रता कायम राहिल्यास मे महिन्यातच पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।